सद्गुरूंचे पुण्यस्मरण. सद्गुरु नाम संकीर्तन. सद्गुरु गुणानुवाद गान. श्रवण मनन सद्गुरूंचे. श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 2, योगी ओळखावा योगेश्वरे याचा भाग 2. उन्मनी अवस्थेतील योग्यांची आणि अवधूतांची दर्शनं घेणं ह्या माझ्या आवडत्या छंदातून 1959 साली जशी माझी या अकबर बाबांशी गाठ पडली, तशीच 1960 साली इस्लामपूर इथं एका अवधूताशी माझी भेट झाली. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील पेठ गावचे एक शेतकरी श्रीयुत यशवंतराव ठोंबरे फलज्योतिष कामानिमित्त माझ्याकडे सांगलीला येत असत. श्रीयुत ठोंबरे स्वतः चांगले ज्योतिषी असून त्यांचं माझं बरंच जमलं होतं. ते माझ्याकडे सांगलीला नेहमी येत असत. एकदा बोलण्यात सहजच साधू, संत आणि योगी असा काही विषय निघाला. त्यावेळेस श्रीयुत ठोंबरे यांनी इस्लामपुरात आष्टा नाक्याजवळ धोंडी महाराज म्हणून एक अवधूत वास्तव्य करून असतात याची माहिती मला करून दिली. स्वतः श्री ठोंबरे अधूनमधून धोंडी महाराजांकडे जात असत. ते त्यांचे शिष्य होते. महाराजांच्या काही अवधूत लीलांचं वर्णनसुद्धा श्रीयुत ठोंबरे यांनी मला ऐकवलं होतं. मी ह्या धोंडी महाराजांचं दर्शन घ्यावं असं श्रीयुत ठोंबरे मला नेहमी सांगत असत. एकदा ठोंबरे यांच्याबरोबर इस्लामपूरला जाऊन धोंडी महाराजांचं दर्शन घ्यायचं असं मी ठरवलं. 1960 सालामधील एप्रिल किंवा मे महिना असेल. एका रविवारी मी आणि श्रीयुत यशवंतराव ठोंबरे असे दोघे इस्लामपुरी आलो. सकाळी 10 वाजण्याचा सुमार होता. इस्लामपुरातील आष्टा नाक्याजवळील एका वडाच्या झाडाखाली धोंडी महाराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका योगेश्वराचं, परम अवधूताचं प्रथम दर्शन मला झालं. मी दर्शनास गेलो तेव्हा 6 फूट उंच लोखंडासारखं शरीर असलेली, जटा आणि दाढी असलेली पण सतेज कांती असलेली, शीत वेढावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीची या असावे घरा आतू असं ज्ञानेश्वरीतील ब्रह्मविद निर्गुणोपासकाचं वर्णन ज्यांना तंतोतंत लागू पडेल अशी धोंडी महाराजांची दिगंबर अवस्थेतील ती अवधूत मूर्ती वटवृक्षाखाली एखाद्या मल्लाप्रमाणे कुस्तीच्या पवित्र्यात उभी होती. महाराज दंड ठोपटीत होते. एखाद्या तालमीत 2-3 मल्लांनी एकदम दंड ठोपटावे आणि त्या दंड थोपटण्याचा असा एकवटून मोठा आवाज यावा, तसा महाराजांच्या दंड थोपटण्याचा आवाज अगदी मोठा असा घुमून निघत होता. रुद्रावतारी धोंडी महाराज त्या दिवशी मला एखाद्या सिंहासारखे भासत होते. गिरनारच्या पर्वतावर एखादा सिंह एखाद्या झाडाखाली येरझारा करीत असावा, तशी दंड थोपटताना महाराजांची त्या वटवृक्षाखाली येरझारा चालू होती. थोडा वेळ गेला. महाराज जरा शांत आणि स्थिर झाले. ते माझ्याकडे बघू लागले. 4-5 मिनिटं तरी महाराज माझ्याकडे टक लावून पाहत होते. त्यांची ती भेदक दृष्टी पाहून
क्षणभर तरी मला असं वाटलं की जणू काही हे आपली क्षकिरण परीक्षाच घेत आहेत. मला आनंद झाला. मला वाटलं की साधकाच्या जीवनातील सद्गुरू प्राप्तीचा तो सुवर्ण क्षण अगदी जवळ येत आहे. तंत्रशास्त्रात कुठंतरी वाचलं होतं की शिवोपासना फळास येते तेव्हा सद्गुरू भेटतात. मला वाटलं माझी ती शिवकवचाची आणि षडक्षर मंत्राची उपासना जणू फलोन्मुखच होत आहे. मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशी षडक्षरी उच्चारितच मी त्या परम अवधूताच्या चरणकमलांवर डोकं ठेवलं. महाराजांच्या पायी मी असं डोकं ठेवलं मात्र खाली वाकून आणि माझ्या मानेजवळ माझा शर्ट धरून मला वर उचलीत तो अवधूत मला म्हणाला, भाड्या चल, इकडे तिकडे करतो, कोकणातील बामणाकडे जा. त्या दिवशी असं सर्व घडलं होतं. दुपारी 12 वाजेपर्यंत तरी मी इस्लामपुरात धोंडी महाराजांजवळ होतो. माझे मित्र श्रीयुत यशवंतराव ठोंबरे यांचं पेठ गाव इस्लामपुराजवळच 2 मैलावर आहे. नंतर मी त्यांच्याबरोबरच त्यांच्या गावी गेलो. तिथं त्यांच्याकडे भोजन केलं आणि दुपारी 4च्या सुमारास मी आणि श्रीयुत ठोंबरे पुन्हा इस्लामपुरी आलो. नंतर सायंकाळपर्यंत मी महाराजांजवळच होतो. महाराज आष्टा नाक्याजवळील म्युन्सिपल ऑक्ट्रॉय नाक्यात बसलेले होते. ते ह्या नाक्यातच नेहमी बसत असत. महाराजांच्या जवळ त्यांच्या लीला पाहतच सायंकाळपर्यंत वेळ घालवला. अधूनमधून महाराजांचे भक्त आणि आजूबाजूच्या खेड्यातील मंडळी त्यांच्या दर्शनास म्हणून येत होती. काही वेळ महाराज त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा अवधूत आवेशात येत होते. मध्येच दंड थोपटीत, तर मध्येच नाचत, मध्येच म्हणत, मी शंभू अप्पा आहे, मी गोरक्ष आहे. कोणी दर्शनाला आलं तर मध्येच म्हणत, करावे तसे भरावे. महाराजांच्या अशा स्वरूपाच्या काही अवधूत लीला त्या दिवशी मी पाहिल्या होत्या. आता सायंकाळ झाली होती. माझी सांगलीला परतण्याची वेळ झाली होती. निघताना पुन्हा एकदा महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवावं असं मला वाटलं. मी बरोबर काहीच नेलं नव्हतं. त्यावेळी महाराज रस्त्यावरील मोरीच्या जवळील एका वृक्षाखाली उभे होते. येर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ, वाचून आमुचा लाग निष्कळ भक्ती तत्व. असं काहीतरी माझ्या हातून नकळत का म्हणाना घडून गेलं. जवळच्या कुंपणावरील काही फुलं मी तोडली. ती फुलं दिसावयास सुरेख होती, पण अगदी बिनवासाची अशीच होती. बहुधा घाणेरीची असावी. तोडलेली ती फुलं मी ओंजळीत घेतली आणि महाराजांच्या चरणी ठेवून माझं मस्तक त्यांच्या चरणी ठेवलं. महाराज रागावले. ही घे असं म्हणत आणि एक शिवी देतच त्यांनी ती फुलं माझ्या हाती परत दिली. ती फुलं अगदी सहजच अशी मी माझ्या पॅन्टच्या खिशात ठेवली आणि थेट एस.टी. स्टँडचा मार्ग धरला. इस्लामपूर सांगली गाडीत बसलो. गाडीत 5-6च उतारू होते. गाडी चालू झाली. तो मधून कुठून तरी अगदी ताज्या गुलाबाचा सुगंध येऊ लागला. तो कधी मंद तर कधी अगदी दरवळून यावा असा येत होता. मनात विचार केला की गाडीत कोणी तशा प्रकारचं काही अत्तर लावलं असेल का, किंवा कुणाजवळ तशा प्रकारच्या अत्तराची बाटली वगैरे असेल. काही वेळानं तो विचार सोडून दिला, पण अधूनमधून तसा तो सुगंध येतच होता. परंतु तो आता माझ्यापुरताच उरला नव्हता. गाडीतील उतारूसुद्धा आपापल्यात तसं काहीतरी बोलत होते. आता मात्र मला नवल वाटलं. दरम्यान मी सांगलीला आलो. माझं रात्रीचं जेवण वगैरे झालं.
काहीतरी कामासाठी म्हणून खुंटीवर काढून ठेवलेल्या माझ्या पॅन्टच्या खिशात मी हात घातला. तो हाताला महाराजांनी परत दिलेली ती फुलं लागली. मी ती फुलं बाहेर काढली. बघतो तर ती दरवळत होती, अगदी गाडीत येणाऱ्या त्या सुगंधाप्रमाणेच. मला आश्चर्य वाटलं. काहीतरी चमत्कार आहे असं वाटलं आणि त्या घटनेचा विचार करीतच मी त्या रात्री झोपी गेलो. आत्ताच उल्लेखलेल्या माझ्या या अनुभवाबद्दल बुद्धिवादी मला मूर्खात काढतील याची मला जाणीव आहे. त्यांनी तसं अवश्य करावं. मीही एक सुशिक्षित आहे, LLB आहे, पुराव्याचा कायदा वाचलेला आहे, तरीसुद्धा अशा गोष्टींना काय म्हणायचं हे मला समजत नाही. घडू नयेत पण अशा घटना काही वेळा घडतात. असं असताना त्या घडल्याच नाहीत असं तरी कसं म्हणायचं? नहि वचन शतेनापि वस्तुना अन्यथा करणशक्तिः. अशीच त्या चमत्काराची स्थिती काही वेळा तरी मानावी लागते. पुरावा आणि चिकित्सा इत्यादी गोष्टी मला तरी गौण वाटतात. कसला पुरावा आणि कसली चिकित्सा? एका विचारवंतांनी एके ठिकाणी म्हटलंय, फॉर दोज हू बिलीव्ह नो एव्हिडन्स इज नेसेसरी अँड फॉर दोज हू डू नॉट बिलीव्ह नो एव्हिडन्स इज इनफ. ज्यांची श्रद्धा असते अशांना ह्या बाबतीत पुराव्याची आवश्यकताच नसते आणि ज्यांची श्रद्धा नसते त्यांना अशा घटनांबाबत कितीही पुरावा दिला तरी तो अपुरा आणि कमी पडणारा असाच असतो. म्हणून त्याबाबत जास्त काही नको. असो, रिकाम्या पिंजऱ्यात उंदीर कधीच येत नाहीत. ते तसे यावे अशी इच्छा असेल तर पिंजऱ्यात भजी, कडबोळं, थालीपीठ असं काहीतरी खमंग ठेवावंच लागतं. हे कसं? अगदी तसंच काही साधकांनी त्या साधकांच्या कल्याणार्थ आपल्याकडे वारंवार यावं असं योगी पुरुषांना वाटतं. म्हणूनच की काय अशा तऱ्हेच्या साधकांच्या बाबतीत तरी योगी पुरुष अगदी प्रारंभीच्या काळात असे काही चमत्कार करतात. ओढ, आकर्षण असं काही निर्माण करतात. धोंडी महाराजांनी माझ्या बाबतीत तरी असं काहीतरी निर्माण केलं होतं. पुढे 1960 ते 1970 एप्रिल अखेरपर्यंतच्या काळात त्यांच्याकडे इस्लामपुरी मी अनेक वेळा गेलो. त्यांच्या त्या अवधूत लीला मी प्रत्यक्ष अनुभवल्या. आज इथेच थांबूया. योगी ओळखावा योगेश्वरे या दुसऱ्या प्रकरणाचा तिसरा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.